गुड मॉर्निंग, मी मनीष आपटे. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आपलं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि या सलाम महाराष्ट्रमध्ये नाशिकहून आपल्यासोबत अश्विनी कुलकर्णी आहेत. त्यांचा ग्रामीण विकासावर खूप अभ्यास आहे. रोजगार हमी योजनेच्या माहितीच्या अधिकारावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि एकूण या वर्षभरामध्ये ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये कुठल्या उल्लेखनीय घटना घडल्या त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्कीच. आणि कॅमेराच्या नजरेतून हे वर्ष कसं टिपलंय ते सांगण्यासाठी फोटो जर्नलिस्ट सतीश माळवदे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपल्याबरोबर कॅमेराच्या नजरेतून ज्यांनी पूर्ण वर्ष बघितलेलं आहे असे फोटो जर्नलिस्ट सतीश माळवदे आहेत. मुंबई मिररसाठी ते काम करतायत आणि आज सतीश आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. सतीश, नमस्कार. IBN लोकमतच्या सलाम महाराष्ट्र कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. संपूर्ण वर्षाचा आढावा, आज शेवटचा दिवस आहे वर्षाचा. एक कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये असतं की वर्षभर आपण काय काय केलं आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. तुम्ही तर कॅमेराच्या नजरेतून बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. एकंदर वर्षाकडे बघताना पटकन काय आठवतं, काय नजरेसमोर येतं? वर्षाच्या सुरुवातीपासूनच बरेच धक्के मुंबईकरांनी आणि देशवासियांनी सहन केलेत ह्या वर्षी. महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्षाचा आढावा घेतला तर माझ्या नजरेतून ज्या घटना घडल्या त्यामध्ये चांगल्या घटनांबरोबरच काही वाईट घटनाही घडल्या. परप्रांतीयांचा मुद्दा बराच काळ लोकांना दुःख देत राहिला किंवा त्या मुद्द्यावर बराच गदारोळ होता वर्षभर. आणि त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये जो पूर परिस्थितीचा जो प्रश्न आहे तोही यावर्षी सुद्धा तसाच कायम राहिला. मिठी नदी वगैरे हा जो भाग आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटी वर्षाच्या जो टेरर अटॅक आपण अनुभवला त्यामध्ये तर मुंबई पूर्णपणे स्तब्ध झाली होती. 3-4 दिवस आपण वेठीस धरले गेलो होतो. त्यामुळे फार चांगला अनुभव नसतानाही मला असं वाटतं की काही बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी या वर्षाच्या दरम्यान घडलेल्या आहेत आणि त्या आपण सर्वांनीच अनुभवलेल्या आहेत. कॅमेऱ्यातूनही आम्ही त्याचं चित्रण केलेलं आहे वर्षभरामध्ये. अगदी खरं. म्हणजे तुम्ही सांगितलं की काही ज्याला म्हणता येईल की धक्का देणाऱ्या गोष्टी या वर्षभरामध्ये खूपच घडल्या आहेत. देशातले बॉम्बस्फोट बघता वेगवेगळ्या ठिकाणी झालेले किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, या सगळ्या गोष्टी. पण देशाच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने काही चांगल्याही गोष्टी घडलेल्या आहेत. चांद्रयान मोहिमेबाबत आपल्याला म्हणता येईल, भारताच्या अणुकराराबद्दल म्हणता येईल. तुम्हाला या क्षणाला आठवणारा चटकन एखादा क्षण आठवतोय का की छान असा टिपला गेला आणि जो एक पॉझिटिव्ह असा क्षण म्हणता येईल? या वर्षामध्ये पॉझिटिव्ह म्हणता येण्यासारखा क्षण म्हणजे पुन्हा त्याच घटनेकडे माझं लक्ष जात आहे. कारण रिसेंटली घडलेली घटना आहे 26 नोव्हेंबरला ज्या वेळेला टेरर अटॅक झाला मुंबईवर. त्यावेळेला पहिला जो क्षण टिपलाय त्यावेळेला सबवेमधून जाणारी माणसं पाहिली मी. सबवेमधून धावत पॅसेंजर्स जे बाहेर येत होते त्यांच्या विरुद्ध दिशेला काही माणसं धावत चाललेली. म्हणजे आतमध्ये स्टेशनकडे जाणारी माणसं चालली होती. तर त्यावेळेला एका माणसाला मी विचारण्याचा प्रयत्न केला, बाबा बरे तू का चाललायस, आतमध्ये फायरिंग चालू आहे असं कळतंय मला, तर तरी तू आतमध्ये का चाललायस? तर ते म्हणाले आतमध्ये काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. बाहेरगावावरून येणारी माणसं असतात ती, त्यांना परिसराचं ज्ञान नसतं. त्यामुळे कदाचित आम्ही त्यांना मदत करू बाहेर पडण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी. तर पोलिसांचं कार्य जे पोलिसांकडून अपेक्षित आहे लोकांना ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन लोक करायला बघत होती आणि खरोखरच धाडसाला त्यांच्या काही सलाम करायला पाहिजे. आणि ते त्यावेळेला एक माणूस ज्याला गोळी लागली होती तो फुटपाथवर बसलेला होता. लोकांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं कारण पॅनिकमध्ये होते सगळे. पण ज्यावेळेला मी त्याचा फोटो काढला आणि त्याच्यानंतर मी लोकांच्या लक्षात आणलं की अरे ह्याला गोळी लागली आहे म्हणून, क्षणाचाही विलंब न लावता त्या माणसाला लगेच टॅक्सीमध्ये, पोलिसांची वाट न बघता टॅक्सीमध्ये घालून त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलवलं. तो एक क्षण माझ्यासाठी फार अगदी खरंय. खूप भीषण वेळेला माणुसकीचं दर्शन तुम्हाला घडलं आणि सर्वसामान्य माणसांमधलं जे असामान्यत्व आहे ते अशा क्षणांमध्ये आपल्याला प्रकर्षाने अगदी फेरीवाले होते ते. त्यांचं हातावर पोट असतं पण तो माणूस सुद्धा एवढं धैर्य दाखवतो हे फक्त मला मुंबईमध्येच मिळू शकेल असं वाटतं. बाकी कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही. ते सतीश, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. असे बरेच प्रसंग तुम्ही बघितलेले त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. नाशिकहून आपल्याबरोबर अश्विनी कुलकर्णी आहेत. काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रकाशामध्ये खूप येतात, काही गोष्टी येत नाहीत. आपण त्याबद्दलही वसुंधरा निश्चितच अश्विनी कुलकर्णी आहेत आपल्यासोबत नाशिकहून. आणि त्यांच्याबाबत महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रगती अभियान या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत, संचालिका आहेत आणि गेली अनेक वर्ष झाले त्या माहितीच्या अधिकारावर, रोजगार हमी
हमी योजनेवर त्याचप्रमाणे ग्रामीण विकासावर संशोधन करतात आहे आणि केवळ संशोधन नाही तर त्यांनी अनेक वर्षांपासून काम सुद्धा केलेलं आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. अश्विनीताई, स्वागत तुमचं सलाम महाराष्ट्रामध्ये IBN लोकमतमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल की या संपूर्ण वर्षभरामध्ये ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कुठली अशी ठळक किंवा महत्वाची सकारात्मक घटना घडलेली आहे? तशा छोट्या मोठ्या बऱ्याच निघू शकतील, पण सर्वात ठळक म्हणजे जी रोजगार हमी योजना महाराष्ट्रात गेली 30 वर्षापेक्षा जास्त आहे, ती योजना 2 वर्षापूर्वी भारताने अख्ख्या देशासाठी म्हणून मान्य केली आणि ह्या 1 एप्रिल 2008 पासून ती सर्व देशभर लागू झाली आणि महाराष्ट्रात सुद्धा नव्या स्वरूपात लागू झाली. आणि हे जे नवीन स्वरूप आलेलं आहे आणि रोजगार हमी योजनेला जे जुन्या काळापासून आपण अनुभवलेलं आहे ह्याच्यात नक्की मोठा बदल घडवून आणता येईल अशा या स्वरूपातल्या काही चांगल्या तरतुदी आहेत. निश्चितच अश्विनीताई, तुम्ही सांगितलं की रोजगार हमी योजना जी आहे गेली अनेक वर्षांपासून आहे, महाराष्ट्रामध्ये ती राबवल्या गेली, खूप त्याचं नाव पण झालं. आता नवीन स्वरूप आलेलं आहे, त्या नवीन स्वरूपातल्या काही ठळक गोष्टी सांगू शकाल तुम्ही? 2-3 अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण लक्षात घ्यायला हवं की इतर सर्व राज्यांमध्ये ही 100 दिवसापुरती आहे आणि फक्त एका कुटुंबाला 100 दिवस देणारी आहे आणि महाराष्ट्रात त्याची तुलना केली तर आपण प्रत्येक व्यक्तीला पूर्ण वर्षभर काम देण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे तुलनेत आपण खूप ताकदीचे आहोत. हा एक भाग झाला. पण दुसरे 2 महत्वाचे भाग जे आपण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेतलेले आहेत त्यातले ते सांगते. एक म्हणजे आपण आता ग्रामपंचायतीला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे आज ग्रामपंचायत ही राबवणारी यंत्रणा असू शकते, त्यांच्याकडे थेट निधी येऊ शकतो आणि येतो आणि तो ते वापरतात व्यवस्थितपणे. हे आपल्याला विविध ठिकाणच्या अनुभवातून येतं. खास करून नांदेड जिल्ह्यात अशा छान घटना घडलेल्या आहेत की जिथे ग्रामपंचायतीने मुख्य भूमिका बजावलेली आहे. त्यांना माहिती आहे गावात कोण गरजू आहे, गावात कुठल्या कामांची गरज आहे ज्याच्यामुळे गावाचा विकास होईल, हे सगळे मिळून आज ठरवू शकतात. म्हणजे कुठलं काम निघालं पाहिजे आणि कोणाला काम मिळालं पाहिजे हे आज अगदी स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया होऊ शकते ग्रामपंचायतीला भूमिका मिळाल्यामुळे. हा एक भाग झाला. आणि दुसरा जो आहे ज्याला आम्ही चावडी वाचन म्हणतो किंवा इंग्रजीत सोशल ऑडिट म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आज जे काम घडेल रोजगार हमीमध्ये त्या संबंधितली सर्व माहिती म्हणजे आराखडा काय आहे, एकूण किती मंजूर झालेले आहेत, एकूण खर्च किती झालेला आहे, काम किती झालेलं आहे, कामाचं मोजमाप काय आहे, किती लोक कामावर होते, त्यांना किती पैसा मिळालेला आहे, मजुरी किती मिळालेली आहे, ही सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे असली पाहिजे. आणि ग्रामपंचायतींनी मजुरी वाटप करताना काम संपल्यावर ही वाचून दाखवली पाहिजे. ही सर्व मजुरांना कळली पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी उभं राहून याची माहिती मिळाली पाहिजे. ही दुसरी तरतूद आहे की जी खूप महत्वाची आहे. बाकी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण ह्या 2 ठळकपणे मांडता येतील अशा वेगळ्या तरतुदी आहेत. आणि एकूणच सजगता आणण्याच्या दृष्टीने गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्याच्याबद्दल अश्विनीताई तुम्ही सांगतात. नक्की त्याच्याबद्दल अजून बोलूया. अगदी खरंय. चावडी वाचनाचा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता म्हटलं की सोशल ऑडिट हा खूप सुंदर आणि महत्वाचा शब्द तुम्ही वापरलाय. ट्रान्सपरन्सी जी आहे त्याबद्दल आपण बोलूया. अश्विनीताई आपल्यासोबत आहेत नाशिक आणि सतीश माळवदे आपल्याबरोबर आहेत. कॅमेराच्या नजरेतून त्यांनी जे वर्ष बघितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार. दोघांशी आपण संवाद साधूया पण त्याच्यात एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.